तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा विठ्ठल 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 श्रीकांतं कमलावरं वररुचिं श्रेष्ठं रमावल्लभं मोक्तारं कलिपङ्कमग्नजनतावृन्दस्य भक्तप्रियं गोगोपीगणवेष्टितं मधुरया वाण्यास्तुतं सज्जनैः तं भीमातटवासिनं प्रभुवरं श्रीपाण्डुरङ्गं भजे पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमः पाण्डुरङ्गाकरु प्रथम दूसरे चरण संतांचिया दूसरे चरण संतांचिया दूसरे चरण संतांचिया पंचकुपादाने कदे नाविता पंचकुपादाने कदे नाविता पंचकुपादाने कदे नाविता पंचकुपादाने कदे नाविता बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभम। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता। भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरीराया तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा। प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला हा अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्य शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा असून या अभंगामधून तुकाराम महाराजांनी भाग्यवंताचं लक्षण सांगण्याबरोबरच भगवन नामाचा महिमाही सांगितलेला आहे। विठ्ठल या क्षेत्र स्वरूप असलेल्या धानोरे या गावी कैलासवासी प्रल्हाद तुकाराम पाटील होन यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाचा हा कार्यक्रम आहे। नैमित्तिक कीर्तनाची ही सेवा आहे। इहलोकाची यात्रा संपून 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्तानं असलेला हा कीर्तनाचा कार्यक्रम नैमित्तिक सेवा आहे। जे नित्य नैमित्तिक कर्म सांगितलेले आहेत मनुष्यासाठी त्यातील हे एक नैमित्तिक कर्म आहे। ज्ञानोबाराय म्हणतात त्याप्रमाणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस तिथी विशिष्ट तिथी पुण्यतिथी पुण्यस्मरण असं आपण म्हणतो। श्राद्ध म्हणतो श्रद्धया क्रियते इति श्राद्धम श्रद्धेनं जे केलं जातं त्याला श्राद्ध असं म्हणतात। पुण्यस्मरण त्यांनी केलेल्या पुण्यकारक कर्माचं स्मरण करायचं आहे। आपल्यासाठी उपसलेले कष्ट असतील केलेला त्याग असेल त्या गोष्टीचं आपण काय करायचं आहे स्मरण करायचं आहे। असो हा नैमित्तिक असलेला कीर्तनाचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी गावातील परिसरातील आणि इतरही गावावरून आप्तेष्ट मंडळी वारकरी मंडळी गुणीजन मंडळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत।
हरिभक्ती परायण प्रणव महाराज दरेकर आहेत, आमचे बाळासाहेब महाराज पवार आहेत, मृदंगाचारी एकनाथ महाराज निकम आहेत, गोकुळ महाराज चव्हाण, धर्मा महाराज गुजर, किशोर महाराज शिंदे, कैलास भाऊ जाधव आमच्यासोबत आलेले ज्ञानोबरायांच्या संस्थानचे ते विश्वस्त आहेत, शिवाजी आप्पा आहेत, नामदेव महाराज गुरव, भजनी मंडळी नांदगाव रुई, कोळगाव, धारणगाव, डोंगरगाव, बैरवेस, गुजरखेड, भागवत महाराज नवले ना नवले, आणि सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या हाती असलेल्या वेळेमध्ये या अभंगाचं काहीसं चिंतन आपल्याला करायचं आहे. तत्पूर्वी संपूर्ण अभंगाचा शब्दशः अर्थ एकदा मी आपल्याला सांगतो, मग आपल्या हाती असलेल्या वेळेमध्ये या अभंगाचं जेवढं चिंतन होईल तेवढं आपण करूयात. तुकोबाराय म्हणतात, आमच्या दृष्टीनं तेच भाग्यवंत आहेत, आम्ही त्यांनाच भाग्यवंत म्हणतो जे भगवान पंढरीनाथाला शरण गेलेले आहेत. जगातील लोक कुणाला भाग्यवंत म्हणत असतील हा जगातील लोकांचा विषय आहे, पण आम्हाला जर विचाराल तर आम्ही त्यांनाच भाग्यवंत म्हणतो जे भगवान पंढरीनाथाला, त्या पांडुरंगरायाला शरण गेलेले आहेत. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया, पंढरीनाथाला जे शरण गेलेले आहेत तेच भाग्यवंत आहेत. इथून मागच्या काळामध्ये जे भगवंताला शरण गेले असे भाग्यवंत हा भवसागर तरुण गेलेले आहेत. आत्ता वर्तमानात आणि भविष्यकाळामध्ये जे भगवंताला शरण जातील असे भाग्यवंत हा भवसागर निश्चित तरुण जातील. तरले तरले तरती, तरले म्हणजे इथून मागचे तरले, आता आणि पुढचे तरतील, हा भरवसा हा विश्वास आपल्याला दिलेला आहे. कुणी दिलेला आहे? संतांनी दिलेला आहे. संत शब्द प्रयोग त्याचा न करता नामधारक असा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. नामधारकाचा ठसा, नामधारक असलेल्या संतांनी असा ठसा म्हणजे शिक्कामोर्तब करून ठेवलेला आहे, असा निर्णय दिलेला आहे आणि आपल्याला असा विश्वास दिलेला आहे, भरोसा दिलेला आहे की जे भगवंताला शरण जातील तेच भाग्यवंत हा भवसागर तरुण जातील. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. भगवंताची शरणागती, भगवंताचं नाम हे साधन असं आहे की त्याने मोक्ष तर मिळेलच मिळेल. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. नामाने मोक्ष निश्चितच प्राप्त होतो, पण संसारिकांच्या मनामध्ये कधी कधी अशी अनामिक अशी भीती असते, आम्ही जर भक्ती मार्गाला लागलो तर देव आम्हाला मिळेल. ही गोष्ट खरी आहे, पण आमच्या संसाराचं वाटोळ झालं तर, अशी काय असते एक भीती असते. तुकोबाराय म्हणतात नाही, तुमच्या सांसारिक गोष्टीचं देखील कल्याण या नामसाधनेनं होईल. भुक्ती म्हणजे भोग, म्हणजे इहलौकिक ऐश्वर वैभव ते देखील प्राप्त होईल आणि पारलौकिक कल्याण मोक्ष तो देखील तुम्हाला निश्चितच काय होईल, प्राप्त होईल. असं हे स्थळ आहे. भुक्ती मुक्तीचे ते स्थळ, ते स्थळ म्हणजे नामसाधना हे स्थळ. भुक्ती आणि मुक्ती म्हणजे सांसारिकही कल्याण आणि पारलौकिकही कल्याण करून देणार आहे, असं उभय कल्याण करून देणार आहे. पण अट अशी आहे की ती नामसाधना करणारा साधक मात्र तो भोळा असला पाहिजे. निर्मळ अंतःकरणाच्या भोळ्या भाविकासाठी नामसाधना हे स्थळ भोग आणि मोक्ष अशा दोन्ही दृष्टीनं कल्याण करणारं आहे. तुकोबाराय हे सगळं सांगत असताना साधकानं विचारलं असेल, तुकोबाराय हे तुम्ही सगळं मनानं सांगता का? तुकोबाराय म्हटले नाही, माझ्यावर जर विश्वास नसेल तर पहावे पुराणी. पुराणाला विचार. मी पुराणांमध्ये जे आलेलं आहे, वेदामध्ये शास्त्रामध्ये जे आलेलं आहे तेच सांगत असतो. माझ्या मनाचं काही बोलायला मी कीर्तनकार थोडाच आहे. मी हे सगळं जे सांगितलं हे पुराणांनी गायलेलं आहे. गायले पुराणी. आणि केवळ पुराणांनीच नाही तर पुराणं सुद्धा आपली उपजीविका ज्यांच्या बळावर चालवतात ते सर्वोच्च शिखरस्थ प्रमाणभूत असलेले वेद, त्या वेदाने देखील हेच सांगितलेलं आहे. गायले पुराणी तुका म्हणे वेदवाणी, तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. असा या अभंगाचा शब्दशः संपूर्ण अर्थ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल
या अभंगामध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीनं 2 शब्दाचं थोडंसं चिंतन आपल्याला करावं लागेल. आपल्या हाती वेळ अतिशय अल्प अशी आहे आणि संत वचनांचा अर्थ हा अतिशय व्यापक असतो. समुद्राहुनी खोल अर्थ भरित ज्ञानोबा म्हणतात. बिंब तरी बचकेची एवढे परी प्रकाशासी त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. हे माध्यान्नाला आलेला सूर्यबिंब जमिनीवरून जर पाहिलं तर ते बचक भरेल, बचकेत मावेल एवढंच आहे. बचक शब्द वापरला ज्ञानोबरायांनी, ग्रामीण शब्द प्रयोग केलेला आहे. मूठभर हा शब्द आहे प्रमाण भाषेतला. शहरी माणसांना विचारलं, मुलांना किती फुटाणे घेतले, शेंगदाणे घेतले, किती घेतले? मूठभर. आणि तेच खेडूताला जर विचारलं तर तो काय म्हणतो? घेतले बचकभर. बचक शब्द वापरलाय. बिंब तरी बचकेची एवढे, सूर्यबिंब बचकेत मावेल एवढंच आहे. म्हणजे काय? त्याचा प्रकाश बचक भरच आहे का? परी प्रकाशासी त्रैलोक्य थोकडे, या त्रिभुवनालाही प्रकाशित करून तो प्रकाश उरतोच आहे. एवढा प्रकाश त्या मुठभर असलेल्या सूर्यबिंबाचा आहे. हे उदाहरण दिलेलं आहे. कशासाठी? ज्ञानोबा म्हणतात, आम्ही ज्या शब्दांची योजना ग्रंथांमध्ये करणार आहोत त्या शब्दांच्या अर्थाची व्यापकता तेने पाडे, त्या रीतीनं अनुभवावी म्हणजे जाणावी. विठ्ठल तैसा वाग विलास विस्तारू गीतार्थेसी विश्व भरू आनंदाचे आवारू मांडू जगा. ज्ञानोबा म्हणतात, आम्ही या वाणीनं आता या गीतेवर जे भाष्य करणार आहोत, ज्ञानेश्वरी माझ्या समोर ठेवलेले आहे. गीतेचा जो अर्थ सांगणार आहोत त्या अर्थानं गाव भरू, तालुका, जिल्हा, राज्य भरू, देश भरू नाही. गीतार्थेशी विश्व भरू, हे विश्व भरून टाकू गीतेच्या अर्थानं. भगवंतानं थोडक्यात सांगितलं असेल पण त्याचं काय करू आम्ही? विस्तार करू. तैसा वाग विलास विस्तारू गीतार्थेसी विश्व भरू, आणि त्याच्या माध्यमातून आनंदाचे आवारू मांडू जगा. मला याच्यातून सांगायचं काय? संतांचे शब्द दिसतील थोडेसे पण त्याचा अर्थ थोडा नाही आहे. ह्या आजचा अभंग आहे, याच्यावर चिंतन करत गेलो तर 1 वर्ष कीर्तन करावं लागेल. विठ्ठल म्हणून थोडक्यात गरिबी हटाव योजना राबवायची आपल्याला. आम्ही कीर्तनाला काय म्हणत असतो? गरिबी हटाव योजना. थोडं सांगून पुढं जायचंय. 1 तासात, 1.5 तासात एका अभंगाचा अर्थ कसा काय सांगता येईल? जो एक अभंग एका माणसाचं पूर्ण जीवन बदलवू शकतो. लक्षात? हां, थोडे परिनिरे, थोडं बोलायचंय पण अभंगाला धरूनच बोलायचंय. ते आमचे यांचा शब्द आहे हा. गरिबी हटाव योजना. सद्गुरू वैकुंठवासी वक्ते बाबा पाहिले असतील कोणी? निवृत्ती महाराज वक्ते, महाविद्वान होते महाराष्ट्रातील. ते म्हणायचे कीर्तन प्रवचन कितीक सांगितलं जातं म्हटलं आपल्याकडून. गरिबी हटाव योजना थोडं थोडं सांगून पुढं जायचं असतं. म्हटलं बाबा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कीर्तन प्रवचन गरिबी हटाव योजना तुम्ही म्हणता, ठीक आहे, गरिबी हटाव योजना का असे ना, पण कमीत कमी या योजनेत तरी भ्रष्टाचार नको. विठ्ठल विठ्ठल. ठीक आहे, थोडं थोडं बघून आपण पुढे जाऊया. या अभंगामध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीनं 2 शब्दाकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. पहिला शब्द आहे प्रयत्न, उद्यम, प्रयत्न. आणि दुसरा शब्द आहे भाग्य, दैव. अनेक लोक दैव, भाग्य, नशीब, प्रारब्ध, प्राक्तन, संचित हे काही मानत नाहीत. ते काय म्हणतात? काही मिळवायचं असेल तर माणसानं काय करावं? प्रयत्न करावा. प्रयत्नानंच सगळं काही मिळतं. मनी करून ठेवलेले आहेत त्यांनी. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल ही गळे. मग एवढं कसं महाग झालं तेल? असं आहे. ठीक आहे, प्रयत्नवाद सांगण्याकरिता तसं म्हटलं तर ठीक आहे. ते म्हणतात सगळं काही प्रयत्नानंच मिळतं, उद्योगच करावा लागतो. हे नशीब बिशीब हे सगळे आळशी लोकांच्या कल्पना आहेत म्हटले. अशा प्रबळ प्रयत्नवादाचा स्वीकार करणाऱ्या लोकांना एखादा प्रश्न आपण विचारायचा, बाबा रे तू जर म्हणत असशील सगळं प्रयत्नानंच मिळतं तर मग सगळेच लोक प्रयत्न करताना दिसतात, सगळ्याला काम मिळत नाही. ही विषमता जगामध्ये दिसून येते. त्याचं कारण काय आहे? धनप्राप्ती करिता तर अहोरात्र सर्वच जग प्रयत्न करते पण सगळेच धनवान झालेले आपल्याला काही दिसून येत नाही. एखाद्या स्थितीच्या पदाच्या प्राप्तीकरिता किती लोक प्रयत्न करताना दिसतात. सध्याचा काळ सगळ्यांना यश मिळतं का? प्रयत्न करत नाहीत का? करतात. तुल्यबळ सारखा प्रयत्न करतात अटीतटीचा. पण एखाद्याला ते पद, ती स्थिती, तो पदार्थ
प्राप्त झालेला दिसतो, अनेकांना दिसत नाही. त्याचं कारण काय? धन जर केवळ प्रयत्नानंच मिळालं असतं तर अजून जो बालक जन्माला आलेला नाही, आईच्या गर्भात आहे, पण बाहेर संपत्ती त्याच्या जन्माला येण्याची वाट पाहते, त्या संपत्तीसाठी त्यानं काय प्रयत्न केला? विठ्ठला. एखादा माणूस यावत आयुष्य प्रयत्न करतो धन मिळवण्याचा, कवडी देखील मिळत नाही, आयुष्य जातं तरी. केवळ प्रयत्नाने संगती लागू शकत नाही, त्याला भाग्य शब्दाचा आधार घ्यावा लागतो. थोडक्यात जायचंय बरं का. आता त्याची प्रस्तावना 2-3 तास होऊ शकते. अभंगाची संतांनी प्रयत्न मानला नाही असं नाही, प्रचंड प्रबळ प्रयत्नवादाचा स्वीकार संतांनी केलेला आहे, आळसी बनवलेला नाही समाजाला. पण जैसे भाग्याची नि भडसी, उद्यमाची निमिसी, समृद्धी जाता पैसे घर रेगी, ज्ञानोबारायांनी जोड लावलं. प्रयत्न आणि भाग्य. भाग्य जर उत्कर्षाला पोहोचलेला असेल आणि त्या काळात त्यानं प्रयत्न केला तर संपत्ती घरी येते. त्याचा अनुवाद तुकोबरायांनी केलं ना, व्यवसाय निमित्त. पण फळ देतच आहे संचित. प्रयत्न नाही फळ देत, प्रयत्नाचं निमित्त होतं, पण फळ कोण देतं? भाग्यच देतो. विठ्ठला. फार शास्त्रामध्ये जाण्याची गरज नाही. एखाद्या अडाणी माणसाला प्रश्न विचारा, का हो हे दोघं भाऊ आहेत, सारखेच बुद्धिवान आहेत, सारखेच बलवान आहेत, अटीतटीचा प्रयत्न करतात, पण एकाची परिस्थिती ही अशी, एकाची अशी, एकाला फळ मिळतं, काही केलं तरी एकरी त्याचा ऊस जातो 100 टन म्हणे, दुसऱ्याचा काही 30 टनाच्या वर जातच नाही. प्रयत्न तर दोघंही करतात. त्याचं कारण काय असलं पाहिजे? असं खेडूत आलं. अडाणी माणसाला प्रश्न विचारून पहा, फार शास्त्रात जाण्याची गरज नाही. तो अडाणी माणूस सुद्धा उत्तर देतो. काय उत्तर देतो? अहो याच्या भाग्यात आहे, याच्या भाग्यात नाही, हे उत्तर देतो. बरोबर उत्तर आहे ते. भाग्य मानावं लागतं, भाग्य शब्दाचा आधार घ्यावा लागतो, त्याच्याशिवाय या विषमतेची संगती लागू शकणार नाही. इथपर्यंत आपण आलो. भाग्य मानावं लागतं हे खरं आहे, पण भाग्य कशाला म्हटलं पाहिजे याच्यामध्ये काही एकमत नाही सगळ्यांचं. इथं जेवढे काही लोक असतील आत्ता, सगळ्यांना आपण विचारलं, एकेकाला एका बाजूला घेऊन, तुझ्या दृष्टीनं भाग्य म्हणजे काय? वेगळीच उत्तरं येतील. पण या सगळ्या अनंत अशा उत्तरांना शास्त्रकारांनी आणि संतांनी 3 गोष्टीमध्ये अंतर्भूत केलेलं आहे. सांसारिक लोक साधारणतः धनप्राप्तीला भाग्य मानतात. सुस्वरूप अनुकूल कुलवान पत्नी प्राप्त होणं याला काय मानतात? भाग्य मानतात. आणि पोटी संतती जन्माला येणं, पुत्रप्राप्ती होणं याला काय मानतात? संतांनी निषेध केलेला, त्याचा विचार करणार आहोत थोडक्यात आपण. सांसारिक लोकांनी भाग्याचे मानलेले हे मीटर आहेत, निकष, परिमाण, दंडक आहेत. हे असेल तर लोक त्याला काय मानतात? भाग्यवान. धन हे भाग्याचं लक्षण मानलं जातं. कोणाच्या दृष्टीनं? संसारिकाच्या दृष्टीनं. म्हणून तर रात्रंदिवस धनप्राप्ती करता प्रयत्न चाललेला दिसतो. लोकांना ठाऊक आहे धन आपल्याकडे असेल तर सगळे लोक आपल्याला काय करतील? मानमान्यता देतील. धनवंतालागी सर्व मान्यता आहे जगी. या जगामध्ये धनवंताला सगळी मान्यता आहे. त्याने काही केलं तरी लोक त्याचं कौतुकच करतात. 4 शब्द नीट बोलता येत नाही तिथं येऊन उभं राहून, तरी लोक त्याचं कौतुक करतात. पाटलांचं वक्तृत्व फार छान आहे म्हणतात. काय डोंबल्याचं वक्तृत्व? वक्तृत्व शब्दच उच्चारता येत नाही, वक्तृत्व म्हणतात. विठ्ठल. पण धन असल्यामुळं सर्वे गुणा हा कांचनमाश्रयन्ते, सगळे गुण त्या सोन्याच्या धनाच्या आश्रयाला येत असतात. हे जगातील लोकांना ठाऊक आहे. म्हणून तर रात्रंदिवस धन मिळवण्याचा माणसं काय करतात? प्रयत्न करतात. अहो एखाद्याकडे अनेक गुण असू द्यात, पण त्याच्याकडे धन नसेल तर त्या गुणांकडे कुणाचं लक्ष जात नाही. दारिद्र्य दोष गुणराशी नाशी शास्त्रामध्ये सांगितलं. दारिद्र्य हा असा महाभयंकर दोष आहे की ज्याच्याकडे दारिद्र्य आहे तो गुणांची खान असला रास तरी त्याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही. आणि धन असेल तर सद्गुण एक देखील धडगुण नसला तरी लोक म्हणतात गुणवान आहे म्हणतात. म्हणून लोक रात्रंदिवस धन मिळवण्याचा प्रयत्न करतात. संसारिकांच्या दृष्टीनं भाग्याचं हे एक काय निकष आहे, परिमाण आहे. दुसरा दंडक त्यांच्या दृष्टीनं सुस्वरूप पत्नी प्राप्त होणं. शास्त्रकारांनी त्याला दुजोरा दिला तुमच्याच म्हणण्याला. त्यांनी सांगितलं अशी अशी पत्नी एखाद्याला लाभणं गृहस्थी पुरुषाला ते भाग्यानंच मिळते म्हणे. पंचलकाराम भार्याम भाग्योदया लभते, जिच्यामध्ये 5 लकार आहेत. ल शब्द, ल अक्षर.
अनुकूलाम विमलांगीम कुलजाम कुशलाम सुशील संपन्नाम पंचलकाराम भार्याम भाग्योदया लभते. हे माझं बोलणं लक्षात येतं आहे का? पहिलीच वेळ आहे. तुम्हाला कीर्तन म्हणून दुसरंच काही ऐकायची सवय असेल तर माझा नाईलाज आहे. मी असंच बोलणार तासभर असं. हां, उगा आजारी पडायचे धंदे नाही तर असं असं नको ना. त्याला इलाजच नाही. मला तसं दुसरं येणारच नाही काही. पंचलकाराम भार्याम भाग्योदया लभते तेही म्हणतात. असे 5 लकार जिच्यात आहे अशी पत्नी मिळणं हे भाग्याने मिळतं म्हणे. अनुकूलाम पतीच्या मताचं अनुसरण करणारी, त्याची आज्ञा पाळणारी. आता ह्या सगळ्या कल्पनाच आहेत म्हणा खरं तर असं असं. अनुकूलाम विमलांगी, विमलांगी म्हणजे सुंदर. कुलजाम ल आला त्याच्यात, उत्तम कुळात जन्मली कुलवान स्त्री. कुशलाम गृहकार्य दक्ष, स्वयंपाक सगळं व्यवस्थित टापटीप करणारी. आणि सुशील संपन्नाम चारित्र्यवान. असे 5 लकार जिच्यात आहे अशी पत्नी भाग्याने मिळते असं म्हणतात. कोण म्हणतं? ते नीतिशास्त्रकार. कोणी लिहिलाय हा श्लोक कुणास ठाऊक, मला शोधायचंय त्याला. अरे हे 5 लकार सोडून दे, काळ असा आला आता कशी का होईना. विठ्ठल विठ्ठल. संसारिकाच्या दृष्टीनं भाग्याचं आणखी एक लक्षण आहे पुत्रप्राप्ती होणं. संपत्ती आहे, अनुकूल स्त्री आहे, पण पोटी संतती नसेल तर सगळं जग त्या जोडप्याला काय म्हणतं दुर्दैव आहे, भाग्यही नाही, करंट आहे असं म्हणत असतं. म्हणून लोक नवस सायास काहीतरी करून पुत्रप्राप्तीचा काय करताना दिसतात, प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. व्यावहारिकांच्या दृष्टीनं साधारणतः या 3 गोष्टीला भाग्याचं लक्षण मानलेलं आहे. आणि ज्याच्याकडे या गोष्टी असतील त्याला भाग्यवंत म्हणतात. कोण? संसारिक लोक. पण संतांनी या गोष्टीचा काय केलेला आहे? निषेध केलेला आहे. भाग्य तरी नो हे धनपुत्र तारा, भाग्य तरी नो हे धनपुत्र तारा, भाग्य तरी निकटवास बरा संतापाई, निकटवास बरा संतापाई, निकटवास बरा संतापाई, भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा, भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा. निषेध केला. व्यावहारिक लोक धन पुत्र दारा यांच्या प्राप्तीला भाग्य म्हणतात. संत म्हणाले नाही नाही, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, हे भाग्याचं लक्षणच नाही म्हटले. अहो संत तर निषेध करतीलच हो. संत या गोष्टीला भाग्य मानणारच नाहीत. पण ज्यांनी भाग्य मानलं ते व्यावहारिक देखील आपल्या मतावर ठाम नाहीत. आज धनप्राप्तीनं स्वतःला भाग्यवान म्हणून घेतील, पण ते धन जर जीवावर उठलं तर उद्याच स्वतःला दुर्दैवी मानायला तयार होतील. बारकावा आहे चिंतनाचा. सुंदर अनुकूल कुलवान पत्नीच्या प्राप्तीनं भाग्यवान म्हणून घेतील, पण उद्या त्याच पत्नीमुळं अपमान भोगण्याची वेळ आली तर स्वतःला दुर्दैवी म्हणून घ्यायला मागं पुढं पाहणार नाहीत. कारण ज्या शास्त्रकारांनी सांगितलं अशी अशी पत्नी प्राप्त होणं भाग्याचं लक्षण आहे, त्यांनीच पुढं जाऊन सांगितलं कांता रूपवती शत्रू. सुंदर स्त्री पुरुषाला पत्नी म्हणून लाभणं जणू शत्रूप्रमाणे आहे. विठ्ठल. रामायणातील एका घटनेचा आपल्याला आधार घेता येतो.
प्रभू रामचंद्रांना रावणासारखा बलाढ्य शत्रू प्राप्त झाला. काय कारण होतं? कुठं ते अयोध्येचं राज्य, कुठं श्रीलंका, काही बांधायला बांध होतं का त्यांचं? काय कारण होतं मग सांगा पटकन. काय कारण? सीतामाता नव्हे, सीतामातेचं सुंदर असलेलं रूप. स्वतः ती सुंदर स्त्री जरी पुरुषाला शत्रूप्रमाणे नसेल तरी देखील ती नवे शत्रू निर्माण करायला कारण ठरत असते. विठ्ठल एखाद्याच्या जीवनात अशी दुर्दैवी घटना घडली तर ज्या लोकांनी त्याला भाग्यवान म्हटलं होतं अनुकूल पत्नी प्राप्त झाल्यामुळं, तेच लोक दुसऱ्याच दिवशी त्याला काय म्हणतात? दुर्दैवी. स्थिरताच नाही आपल्या बोलण्यात. पुत्रप्राप्तीचंही तसंच आहे. विवाह उत्तर काळात दीर्घकाळ एखाद्याला पुत्र प्राप्त झालाच नाही. ज्ञानोबराय गमतीनं म्हणतात तसं वैसेची शेवटी एकची विये वांझोटी. उतार वयात एखाद्या जोडप्याला पुत्र रत्न प्राप्त झालं. रत्न शब्द मुद्दाम जोडत असतो मी. असं आहे. त्यांनी स्वतःला काय मानलं? भाग्यवान. ठीक आहे, नाही विवाह उत्तर काळात लवकर पुत्रप्राप्ती झाली, पण उतार वयात का होईना आम्हाला पुत्र लाभ झाला. सगळ्या गावांनी त्यांचं कौतुक केलं. त्यांनी देखील गाव भरपेढे वाटले, स्वतःला भाग्यवान म्हणून घेतलं. पण दुर्दैवानं ती मुलं मोठी झाल्यानंतर ते रत्न, लक्षात आलं? त्यानं ठेव, शब्दावर लक्ष ठेव. असं आहे, नाही तर गाडी निघून जायची पुढे. मग हात करायचे. बापानं मिळवलेलं नाव लौकिक धन मातीत मिळू लागले तर लोकांचं जाऊ द्या. ज्यांनी स्वतःला भाग्यवान मानलं होतं हे जन्माला आल्यानंतर त्यांचेच शब्द असतात. आता काही गाथ्यात पाहण्याची गरज नाही. तुमच्या पाठ आहे त्यांचं वाक्य. काय म्हणत असतात ते? हे झाले नसते तर बरं झालं असतं. विठ्ठल. संत तर याला कधी भाग्यच मानणार नाहीत, पण जे तुम्ही लोक याला भाग्य मानतात तेही तुमच्या मतावर ठाम नाहीत. लक्षात आलं का? संत मात्र आज बोलले तेच उद्या, तेच 1000 वर्षानंतर, लाख वर्षानंतर विचारा तेच बोलणार. शब्दात अनुमात्र बदल होणार नाही. असं कोणी भेटलंय का तुम्हाला? एखादा ज्ञानेश्वरीची रचना होऊन 700हून अधिक वर्षे उलटली, आता काळ बदललेला आहे, काही ओव्या बदलाव्या लागतील, असा म्हणणारा भेटलाय कोणी? भेटला तर तुम्ही काय म्हणाल? याला दवाखान्यात नेण्याची गरज आहे. कोणी असा भेटलाय का? 350 वर्षाहून अधिक काळ झाला आता तुकोबारायांनी हा भंग निर्माण केलेला, आता कालानुरूप काही शब्दात बदल करावा लागेल. भेटलाय कोणी? घटना बदलाव्या लागतात. संत वाङ्मयात अनुमात्र बदल करतात येत नाही किंवा करण्याची गरज नाही. उलट जसा काळ पुढे सरकेल तसतशी या वाङ्मयाची उपयुक्तता अधिक वाढत चालणार आहे. लोकांना कळे ना ते काय करावं. आता दुर्दैव आहे. थोडं विषयांतर करून सांगतो, 1 मिनिट घेतो तुमचा. संत वाङ्मय म्हणजे नेमकं काय हो? ज्ञानेश्वरी गाथा म्हणजे काय? सुखाचे उपाय आहेत. ते काय? सुखाचे उपाय आहेत, दुःखनाशाचे उपाय आहेत. आणि आपल्याला हवं तरी काय? सगळ्यांना प्राप्त असलेल्या दुःखाचा नाश आणि परमानंद सुखाची प्राप्ती. त्या प्राप्तीचा उपाय सांगणारे हे ग्रंथ आहेत. त्या दृष्टीनं पाहत नाहीत आपण त्यांच्याकडे. आपल्याला वाटतं हे धार्मिकांचं काम आहे, ज्ञानेश्वरी वाचणं काय आमचं काम आहे काय? कुठं लिहून ठेवलं का ज्ञानेश्वर महाराजांनी तू वाचू नकोस म्हणून? किंवा वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी जनाबाई म्हणतात, तिनं काय सांगितलं का अमुक लोकांनीच वाचावी, अमुक कुळातील लोकांनीच वाचावी, अमुकांनी वाचूच नाही? सगळ्या जगासाठी ते ग्रंथ आहे. दुःखनाशाचे काय आहेत? हे उपाय आहेत. त्याच्यात अनुमात्र बदल करता येत नाही, होतच नाही बदल. ज्ञानोबराय आज देखील आपल्या पुढे प्रगट झाले, काही बोलायला लागले तर काय बोलतील? जे ज्ञानेश्वरी सांगितलं तेच बोलतील, एक शब्द दुसरा बोलणार नाहीत. आपले शब्द मात्र आज एक बोललो की उद्याची गरज नाही, संध्याकाळी दुसरंच बोलतोय. विक्षिप्त आहोत आपण. एक श्लोक आहे साहित्यामध्ये, जे सज्जन असतात, संत असतात, महात्मे असतात, ते सहज बोलले तरी देखील भाग्यवंत मनोतया भाग्यवंत मनोतया भाग्यवंत मनोतया भाग्यवंत
भाग्यवत मनुतया भाग्यवंत मनुतया भाग्यवत मनुतया भाग्यवंत मनोतया 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 भाग्यवत मनुतया भाग्यवत मनुतया भाग्यवंत मनुतया भाग्यवत मनुतया शरण गेले पंढरी राया तरले तरतिया बरवसा राम तरले तरतिया बरवसा तरले तरतिया बरवसा तरले तरतिया बरवसा शरण गेले पंढरीनाथ शरण गेले पंढरीनाथ पंढरीनाथ तरले तरते तरले तरते तरले तरते नामदार का नामदार का ठसा नाम नामदार का ठसा नामदार नामदार का नामदार का ठसा नामदार गाजा नाम नाम नाम
नामदार का नाम नामदार का नामदार का नामधार का नामदार का नामदार का नाम नामधार काचा ठसा तरल तरतिया भरवसा तरल तरतिया भरवसा तरले तरती हा भरवसा तरले तरतिया भरवसा तरले तरती हा भरवसा नामधार का ठसा नामधार काचा नामधार काचा नामधार काचा ठसा तरले तरतिया भरवसा तरले तरतिया भरवसा तरले तरतिया सहज बोलणे हित उपदेश नका करुणा सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास करुणी सायास सहज बोलणे हित उपदेश जयाचे 28 शब्द सुखे म्हणो येते विज्ञान बराय म्हणतात. मला श्लोक सांगायचा आहे आपल्याला. सद्भिस्तुलीलया प्रोक्तम शिलालिखितमक्षरम असद्भिस्तु शपथेनापि जलेलिखितमक्षरम. शास्त्रकार म्हणतात जे सज्जन आहेत संत आहेत ते लीलया प्रोक्तम सहज बोलले लीलेनं बोलले तरी त्यांचं ते बोललेलं शिलालिखितम अक्षरम शिलालेख
दगडावरची रेघ, शिलालेख असतात की नाही, मोठे गड किल्ले वगैरे ठिकाणी आपण गेलो तर शिलालेख असतात, हजारो वर्षापूर्वी त्या दगडावर कोरलेला. आमच्या पैस खांबावर देखील कोरलेला आहे शिलालेख. अमीठ काळाने ते मिटल्या जात नाही, तसंच राहतं. पण म्हटले तुमचं आमचं, ते म्हटले तुमचं आमचं बोललेलं विचारूच नका, सांगा. म्हटले सांगतो. म्हटले तुमचं आमचं बोललेलं तेही शपथ घेऊन बोललेलं, त्यांचं सहज बोललेलं दगडावरची रेघ, आणि आपलं असद भिस्तू शपथ हे नापी, शपथ घेऊन बोललेलं असलं तरी सुद्धा लिहिलेलंच अक्षरच, पण कशावरचं, जेले लिखितम, पाण्यावर लिहिलेलं. पुढं लिहिलं की मागचं पुसून जात आहे. इथं मंडपात एखाद्याला शब्द दिला तुझं काम करतो, बाहेर गेल्यानंतर म्हणतो मी तसं म्हटलोच नाही. पूर्वी हे नेते मंडळी असेच म्हणायचे, पुढारी लोक. हे इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता, प्रिंट मीडिया होता. ते पत्रकार लिहून घ्यायचे, दुसऱ्या दिवशी छापायचे, जसं बोलले तसंच छापायचे. कधी कधी ते ओघात काहीतरी बोलून जायचे, जीभ घसरायची. पत्रकारांनी लिहिलं की हे म्हणायचे नाही मी तसं म्हणालोच नव्हतो. आता बघायला काही मार्गच नव्हता, हा म्हणालाय की नाही म्हणालाय, थोडेच लोक असायचे ते. आता मात्र तसं म्हणूच शकत नाहीत. आता लोक लगेच कॅसेट काढून दाखवतील, बघा तुझा पराक्रम म्हणून. ते देखील हुशार आहेत, ते म्हणत नाहीत आता मी तसं म्हणालो नव्हतो. काय म्हणतात, माझा तसा म्हणण्याचा भाव नव्हता म्हणतात. लक्षात बदलतात माणसं. संत धन दारा पुत्र याच्या प्राप्तीला भाग्य तर म्हणतच नाहीत, पण जे म्हणतात सांसारिक लोक ते देखील आपल्या मतावर ठाम नाहीत. मग जे आपल्या मतावर ठामच नाहीत, ज्यांचा भरोसाच नाही, त्यांना विचारण्यात अर्थ नाही. विचारलं कोणाला पाहिजे, ज्याचा शब्दच बदलत नाही. लक्षात त्यालाच विचारलं पाहिजे. काही रस्ता जरी विचारायचा कोणाला विचारावं, ज्याला पक्क माहीत आहे, जो आपल्या शब्दात बदल करत नाही त्याला विचारा. मग ते एखाद्याला विचारायचं, निफाडला जाणारा रस्ता, अनोळखी माणूस, त्याने सांगितलं हा जातो, परत तो निघाला 2 मिनटं पुढे गेला, नाही नाही हा नाही जात, हा जातो म्हटले. अशा माणसाला विचारण्यात काय अर्थ आहे का? नाही. आपल्याला भाग्यवंताचं लक्षण विचारायचं आहे, मग संसारिकांना विचारण्यात अर्थ. कारण संसारिक माणसं आज एखाद्याला धनप्राप्तीमुळे भाग्यवंत म्हणत असतील, उद्या त्यालाच दुर्दैवी म्हणायला मोकळे असतात. पण ज्यांच्या बोलण्यात स्थिरता नाही, विठ्ठल पुढे सरका, पाठीमागून येणाऱ्यांना जागा मिळेल. मग उशीर ज्यांना झालाय, पुन्हा ते पुढे येऊन बसले जागा बघून तर तुम्ही म्हणायला मोकळे उशिरा आले आणि पुढे आले म्हणून. मग पुढे जागा ठेवू नका, लक्षात आलं. त्यांना जागा नाही दिसल्यानंतर कुठे येतील, मग पुढे नाही येणार. तर असं संतांना विचारलं पाहिजे. संत हे आपल्या मतावर कायम ठाम आहेत. म्हणून भाग्यवंत कोण हे आपण संसारिकांना न विचारता संतांना विचारू. आता फार भगवान भाष्यकार शंकराचार्यांकडे नाही जाणार, वेळ होईल ना, आता खूप उशीर झालेला आहे. नाहीतर ते म्हणतील कौपिनवंत खलु भाग्यवंत. लक्षात आलं का? पण ते आपल्याला न पचणारी व्याख्या आहे. आपण सरळ सरळ आपल्या भाषेत, सोप्या भाषेत आपल्याला समजलं असं सांगतील अशा जगद्गुरु तुकोबारायांकडे जाऊ आणि त्यांना विचारू, तुकोबाराय तुमच्या दृष्टीनं भाग्यवंत कोण? अभंगाचं पहिलं चरण. भाग्यवंत मनोतया, भाग्यवंत मनोतया, भाग्यवंत मनोतया, वंत मनोतया, भाग्यवंत मनोतया.
तुकोबारायांनी त्यांच्या दृष्टीनं भाग्यवंताचं लक्षण आपल्याला सांगितलेलं आहे. ते म्हणतात जे भगवान पंढरीनाथाला शरण गेलेले आहेत त्यांनाच आम्ही भाग्यवंत म्हणतो. वर करा त्याला, नाही तर इकडून लावा. माझ्याकडे बघा आता अर्धा तास, 12:15 संपवायचं आहे आपल्याला, काहीही झालं तरी. भाग्यवंत म्हणूतया शरण गेली पंढरीराया. जे पंढरीनाथाला शरण गेलेले आहेत त्यांनाच आम्ही भाग्यवंत म्हणतो. हे पहिलं चरण आपण ऐकलं, वाचलं, त्याचा थोडक्यात अर्थ आपल्याला लक्षात आला, शब्दार्थ. आपल्याला वाटतं पण तुकोबारायांनी आम्हाला देखील भाग्यवंत म्हटलेलं असलं पाहिजे, कारण आम्ही कीर्तन करतो, भजन करतो, वारी करतो, सद्ग्रंथांची पारायणं करतो, तीर्थयात्रा करतो. ज्या अर्थी हे सगळं करतो त्या अर्थी आम्ही देवाला शरण गेलेलो असलो पाहिजे. आणि देवाला शरण जर गेलेलो असू तर नक्कीच आम्ही कोण आहोत, भाग्यवंत आहोत, असा आपलाच आपल्याबद्दल गोड गैरसमज होण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे, तुकोबाराय आपल्याला देखील भाग्यवंत म्हणतील, संशय नाही, नक्की म्हणतील. पण जर आपलं कीर्तन केवळ देवासाठी असेल तर हां, नाही नाही, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. ज्यांचा हेत विठ्ठली तेची संत, तेची संत. ज्यांचा हेत विठ्ठली, हेत शब्दाचे 7 अर्थ आहेत मराठी भाषेत. त्यातला एक अर्थ आहे हेतू. ज्याच्या प्रत्येक क्रियेच्या मागचा हेतू केवळ परमात्मा आहे, तो जे जे काही करतो ते देवासाठीच जर करत असेल तर नक्की त्याला तुकोबाराय काय म्हणतील, भाग्यवंत म्हणतील. कीर्तन करणाराला सुद्धा भाग्यवंत म्हणतील. तसंच कीर्तनकाराचा लाड नाही करत तुकोबाराय. कीर्तनकाराच्या मागं दांडकच घेऊन लागलेले असतात. आता तुम्ही गाथा वाचत नाही, तुमचं दुर्दैव आणि कीर्तनकाराचं सुदैव. विठ्ठल लक्षात येतं एक बोललेलं. कीर्तनकाराला तसं सोडत नाही तुकोबाराय, पण कीर्तनकाराला देखील ते म्हणतील तू भाग्यवंत आहेस. कधी कधी जर त्याचं कीर्तन केवळ भगवत कृपेच्या प्राप्तीसाठी असेल, भगवंताला संतुष्ट करण्यासाठी असेल तर. भजन करणाऱ्याला देखील तुकोबाराय म्हणतील तू भाग्यवंत आहेस. जर त्या भजनानं केवळ देव संतुष्ट होईल यासाठी त्याचं भजन असेल, लोकाला संतुष्ट करण्यासाठी नाही. लोकांचं काय खरं आहे, आज डोक्यावर घेतील, उद्या पायदळीत उडवतील. जे जे काही करायचं ते देवाच्या कृपेसाठी करायचं. वारी करायची देवासाठी करायची, ग्रंथ पठन करायचं देवासाठी करायचं, कीर्तन करायचं. एक विषय तो सकळांचा रे, त्यांची आवडीने आवडी वितारे. अंध बहिरते प्रेत लोकाचारे, अंध बहिरते प्रेत लोकाचारे. त्यांचे कीर्ते गायले पूर्णांतरी हो, त्यांचे कीर्ते गायले पूर्णांतरी हो. आपल्या पण ते करे दिन बलो, आपण ते करी दिन बलो, आपल्या पण ते करी दिन बलो, आपण ते करी दिन बलो. एक विषय तो सकळांचा हरी, विषय तो त्यांचा झाला नारायण. काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ. ज्याच्या कामाचा, क्रोधाचा, लोभाचा आणि स्वार्थाचाही एकमेव विषय पंढरीनाथ झालेला आहे, त्याला तुकाराम महाराज भाग्यवंत म्हणते. मी विकल्प असा केला होता की हे पहिलं चरण वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर कदाचित आपण आपल्याला भाग्यवंत समजण्याची काय दाट शक्यता आहे. ठीक आहे, आपल्याला भाग्यवंत म्हणतील, पण आपलं सगळं हे जे चाललेलं आहे हे देवासाठी असेल तर. आजची कीर्तनं सुद्धा देवासाठी आयोजित केली जात नाहीत. कीर्तनं तर केलीच जात नाहीत. बोललेलं लक्षात येत आहे का? कीर्तन करणारे देवासाठीच कीर्तन करत असतील असं नाही, पण जे कीर्तन ठेवतात, आयोजित करतात, त्यांचाही देवाचा काही संबंध नसतो. लक्षात आलं का? आजचा विषय असो, वेळ नाही आपल्याकडं, आपलाच विषय स्पष्ट करायला वेळ नाही, दुसरीकडे कुठं डोकं घालून बसतात. लक्षात आलं का?
जे पंढरीनाथाला शरण गेलेले आहेत त्यांना आम्ही भाग्यवंत म्हणतो. आता तुकाराम महाराजांच्या स्वभावाचा जर विचार केला तर महाभयंकर स्वभाव आहे तुकोबरायांचा. सहजासहजी कोणाची स्तुती करत नाहीत, ते करतच नाहीत, ते हातात आसूडच आहे त्यांचा. ज्ञानोबरायांना देखील राग येतो, पण फार राग आला, फार प्रचंड राग आला तर काय म्हणतात, ते मूर्ख आहेस म्हणतात, मूढ आहेस, मंदमती आहेस. तेवढ्याने काहीच फरक पडत नाही आपल्याला. तुकोबरायांचं तसं नाही. तुकोबरायांच्या हातात आसूडच आहे आणि चौकात नेऊन मारतात ते. लक्षात आलं. तुकोबरायांच्या नादाला नाही लागत सहसा माणसं. त्यांचा स्वभाव आहे, ते कोणालाही सहजासहजी तू भाग्यवंत, तू मोठा, तू महात्मा, तू संत, तू महाराज असं म्हणायला मोकळे नाहीत. आपण म्हणतो तसं, गळ्यात माळ नसली तरी या हरिभक्तपर्यंत, डोंबल्याच्या हरिभक्तपर्यंत माळ तर पाहिजे गळ्यात त्याच्या. लक्षात आलं. एक प्रसंग घडला, सगळं एक चरण देखील नाही होणार बरं का, आता एक अर्धा भाग होईल याचा, एक पूर्वार्ध काहीतरी. देवाचं आणि तुकाराम महाराजांचं भांडण झालं पंढरपूरला. कारण झालं, देवानं सप्ताह केला होता पंढरपुरात वाळवंटात मोठा अधिक मासामध्ये महिन्याचा, लाखभर लोक रोज जेवायला. आता एवढा मोठा सप्ताह करायचा म्हटल्यानंतर सगळ्या लोकांची मदत घ्यावी लागली, मोठे मोठे देणगीदार देवाला स्वीकारावे लागले. आणि समाप्तीच्या दिवशी योगायोगाने तुकोबराय देव वरून आले पंढरपूरला. देवाला वाटलं बरं झालं तुकोबराय आले, आता काय करू, यांच्या हस्ते या देणगीदारांचा सत्कार करू. कीर्तनकाराच्या हस्ते करतात की नाही कीर्तनात लोक. तुकोबरायनं सांगितलं देवानं, मी महिनाभर सप्ताह केलेला असल्यामुळं आणि सप्ताहात अनेक लोकांनी मदत केलेली असल्यामुळं त्यांचा सत्कार करायचा, तुमच्या हाताने करायचा. तुकोबराय म्हटले ठीक आहे, काही अडचण नाही. केवळ सत्कार नाही करायचा, त्यांच्याबद्दल 2-2 शब्द बोलायचे. बोलन म्हटले. आणला एक माणूस धरून देवानं, केला उभा, याचा सत्कार करायचा. तुकोबराय म्हटले ठीक आहे करतो, द्या हार, शाल, श्रीफळ काय असेल. देव म्हटले याच्याबद्दल बोलायचं. तुकोबराय म्हटले बोलेल, याला संत म्हणायचं. तुकोबरायने त्याच्याकडे पाहिलं, आपाद मस्तक न्याळलं खालून वरपर्यंत. संतत्वाचं कोणतंच चिन्ह नव्हतं. तुळशी माळ, गळा, गोपीचंदन टिळा, काहीच पत्ताच नाही त्याचा. तुकोबराय म्हटले देवाचं काय डोकं फिरलंय काय, याला कसं काय संत म्हणू. तुकोबरायने स्पष्ट नकार दिला, मी काय म्हणणार नाही म्हटलं याला संत, याचं कोणतंच चिन्ह नाही. देव म्हटल्या म्हणा, थोडा वेळ म्हणायचंय, याने खूप मदत केलेली आहे. ते म्हटले तुला केली असेल, मी म्हणायला मोकळा. भांडण विकोपाला गेलं, अगदी हमरी तुमरीवर आलं. देव म्हटले मी आज्ञा करतो, देवाचा देव जगाचा चालक मालक मी आहे. त्यावेळी तुकोबरायांनी उत्तर दिलं, देवा तू माझं काही केलं तरी मी त्याला संत म्हणणार नाही. करी सीते देवा करी माझे सुखे, परी मी त्यासी मुखे न म्हणे संत. हे देवा तुला माझं काय करायचं ते करून घे. आपल्या पाठ आहेत हे शब्द. भांडण लागलं, कोणी म्हटलं तुझं पाहून घेतो, आपण काय म्हणतो तुला काय करायचं करून घे. तुकोबराय म्हणतात देवाला, तुला माझं काय करायचं ते करून घे, पण ह्या माणसाला मी काय संत म्हणणार का. दुसरं चरण आहे त्याचं, जया राज्य द्रव्य करणे उपार्जना, वशदंभ माना इच्छे झाले. ज्यांना राज्य मिळवायचंय, द्रव्य मिळवायचंय, मान मिळवायचा याच्या माध्यमातून, अशा माणसाला हे देवा तू माझं काही केलं तरी मी माझ्या मुखानं काही संत म्हणणार नाही. विठ्ठल एवढा भयंकर स्वभाव तुकोबरायांचा आहे. ते कोणालाही भाग्यवंत म्हणायला मोकळे आहेत काय. ती व्याख्या नीट पाहावी लागेल, कोणाला म्हटलंय भाग्यवंत. भाग्यवंत म्हणवतया शरण गेले पंढरीराया. पंढरीनाथाला जे शरण गेले त्यांना आम्ही भाग्यवंत म्हणतो. आता शरण जाणं म्हणजे काय हे पाहावं लागेल, पण त्याच्यासाठी सप्ताह करावं लागेल. हे का शरण शब्दाचं एवढं चिंतन व्यापक रीतीनं केलेलं आहे. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने असलेली शरणागती, वेदांत शास्त्राच्या दृष्टीने असलेली शरणागती, आणि अशी शरणागती जर आपण केलेली असेल तरच तुकाराम महाराज आपल्याला भाग्यवंत म्हणायला मोकळे आहेत, नाही तर मोकळे नाहीत. मग ते मग काय देवाच्या शरणागतीचं काय स्वरूप आहे संतांच्या दृष्टीनं, मोठा विषय आहे. आपल्याला वेळ तेवढीशी नाही आहे, पण तरी देखील मी बोलून जाणार आहे. नारद हे भक्तीचे महान आचार्य आहेत. भक्तिसूत्र हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. अथा तो भक्तिम व्याख्यास्यामः, हा आता आम्ही भक्तीचं व्याख्यान करतो असं त्यांचं पहिलं सूत्र आहे. त्यांचाच नारद पांचरात्र नावाचा ग्रंथ आहे. त्याच्या 1.5 श्लोकामध्ये शरणागतीचे 6 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. अनुकूल्यस्य संकल्प, प्रातिकूल्यस्य वर्जनम, रक्षिष्यति इति विश्वासः, गोप्तृत्ववर्णन तथा आत्मनिक्षेप, कार्पण्ये षड्विधा शरणागती. 6 प्रकार सांगितलेले आहेत शरणागतीचे. आणि हे जर आपल्या जीवनात आलेले असतील तरच आपण शरण गेलेलो आहोत, आणि तरच तुकाराम महाराज आपल्याला भाग्यवंत म्हणत आहेत, म्हणू शकतात.
पहिला प्रकार आहे अनुकूल्यस्य संकल्प. हा ज्या देवाला आपण शरण गेलेलो आहोत त्याला जे आवडतं तेच जर आपण करत असू तरच आपण शरण गेलेलो आहोत. काय आवडतं देवाला? आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस देवाच्या नामाचा उच्चार करणं हे देवाला आवडतं. भक्त आवडतात. अनेक गोष्टी आहेत. आता त्याचा विचार मी सांगितलं हे एका विकल्पावर एक दिवस बोलता येईल आपल्याला. अनुकूल्यस्य संकल्प हा देवाला जे आवडतं तेच जो करत असेल हा शरणागतीचा पहिला प्रकार. दुसरा पटपट सांगायचं आपल्याला गरिबी हटाव योजना. प्रातिकूल्यस्य वर्जनम जे देवाला आवडत नाही त्याचा त्याग ही शरणागतीचा दुसरा प्रकार आहे. काय आवडत नाही देवाला? अहंकार आवडत नाही. तिळ मात्र जरी होया अभिमान मेरू तो समान. अजिबात आवडत नाही देवाला अहंकार. बाकीच्या सगळ्या गोष्टी खपून घेतो देव पण अहंकार खपून घेत नाही. म्हणून तर रोज म्हणावं लागते प्रार्थना अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. आपल्याला वाटेल विष्णुदासांना भाविकांना कसा काय अहंकार होईल? त्यांनाच होतो एखाद्या वेळेस. ज्याला काही येत नाही त्याला जर म्हटलं बाजूला हो तुला काही येत नाही तो म्हणेल बरोबर आहे मला येतच नाही चुकतंय माझ्याकडून. ज्याला थोडंफार येतं त्याला म्हटलं चुकला तुझा टाळ वाजवताना तो राग पाहतो खातो की काय. आता असं नवला अहंकाराची गुठी विशेषेन लगे अज्ञाना पाठी सज्ञानाची झोंबे कंठी नाना संकटी नाचवे. देवाला अहंकार आवडत नाही. मग जेव्हा देवाला जे आवडत नाही त्याचा त्याग करणं शरणागतीचा कितवा प्रकार? बोटाकडे तरी लक्ष द्या बाबा. जे आवडतं ते करणं, जे आवडत नाही त्याचा त्याग करणं. रक्षिष्यती इति विश्वास हा देव माझं रक्षण करेलच करेल असा अंतःकरणात दृढ विश्वास. कितवा प्रकार? तिसरा. असला पाहिजे तेवढा विश्वास. मग तो रक्षण करील माझे, तो रक्षण माझं करेलच करेल. तो का म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. जर आपण देवाचे झालेलो आहोत तर आपलं रक्षण करण्याची जबाबदारी कुणाची आहे? देवाची. तो निश्चितच करेल. अहो तुम्ही नाही म्हटलं तरी कोण करतंय आपलं रक्षण रात्रंदिवस? तोच करतोय. तुम्ही माना की न माना. योगक्षेमम वहाम्यहम. तुम्ही मानलं तरी तोच आपला योगक्षेम वाहतोय. आणि देवाला नाही माना रोज शिव्या द्या तरी देखील जेव कोण घालतोय आपल्याला? तोच घालतोय. तिसरा प्रकार रक्षिष्यती इति विश्वास हा देव माझं रक्षण करेल असा दृढ विश्वास. चौथा प्रकार गुप्तृत्व वर्णन तथा शरण्य म्हणून देवाचीच निवड करणं. तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा देवा ऐसा न देखे मी कोणी दुजाती ही त्रिभुवनी. या त्रिभुवनाच्या अंतर्गत तुझ्यासारखा शरण जाण्यास योग्य असं कोणीही मला दिसत नाही. म्हणजे देवालाच शरण जाणं. कितवा प्रकार? चौथा. शरणागता शरण्य मीची एकू जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीची एकू. चौथा प्रकार. आत्मनिक्षेप स्वतःला काया वाचा मने करून देवाच्या चरणावर स्वतःला झोकून देणं निक्षेप फेकून देणं. कितवा प्रकार? आणि सहावा प्रकार कार्पण्ये म्हणजे लीनता दीनता नम्रता विनयता विनम्रता. तयाची विनयो हीची संपत्ती. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंत. जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत. सगळ्या भूतांप्रती हे वासुदेवाचं स्वरूप आहे असं म्हणून नमस्कार करणं. हे 6 प्रकार आहेत शरणागतीचे. याच्यातील हे प्रकार आपल्या जीवनात जर आले असतील तर समजायचं आपण देवाला शरण गेलेलो आहोत. आणि अशा रीतीनं शरण गेलेलो असू तरच तुकाराम महाराज आपल्याला भाग्यवंत म्हणतात. विठ्ठला ही झाली भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं शरणागती. ते धावतं पाहिलेलं आहे आपण. किती लक्षात राहतं ते तुमचा विषय आहे. आणि वेदांत शास्त्राच्या दृष्टीनं शरणागती म्हणजे देवाशी आपण एकरूप आहोत वेगळे नाही आहोत अशा अनुभवावर जाणं. याला म्हणतात वेदांत शास्त्राच्या दृष्टीनं शरणागती. ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये जेथे कुठे शरणागतीचं चिंतन आलेलं आहे त्यातील 99% चिंतन हे वेदांत शास्त्राच्या दृष्टीनं असलेलं चिंतन आहे. विठ्ठला तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत त्वत्प्रसादात पराम शांतीम स्थानं प्राप्सी शाश्वतम. त्याच्यावर ज्ञानोबराय भाष्य करतात. तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिघ महोदधिका गांग रिगाले जैसे. त्या देवाला शरण जायचंय. काय काय देऊन? अहम अहंकार समर्पण करायचंय. वाचा तुका म्हणे वाचा वाहिली अनंता बोलायाचे आता काम नाही. तया अहम वाचा चित्त मन तू मन हे मीची करी मन देखील द्यायचं. तया अहम वाचा चित्त अंग अंग म्हणजे सगळं शरीर त्याच्या सेवेमध्ये समर्पित करायचं. अशा रीतीनं शरण जायचं. उदाहरण दिलं कसं? महोदधिका गांग रिगाले जैसे. गंगा नदी ज्याप्रमाणे समुद्राला शरण जाते त्याप्रमाणे तुकोबरायांनी या अर्ध्या ओवीचा अनुवाद केला. तुका म्हणे गंगा
सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. आता गंगा समुद्रामध्ये गेल्यानंतर गंगा या नावानं शिल्लक राहत नाही, गंगा या रूपानं शिल्लक राहत नाही, कुळ गोत्र नाम विवर्जित ती होऊन जाते. त्या गंगेला आता विचारा समुद्रात गेलेल्या, तू कोण? ती काय म्हणते, मी समुद्र. तसं जीवानं देवाला इतकं शरण जावं, स्वतः जीव रूपानं शेष न राहावं. त्याला विचारलं तर त्याचं उत्तर यावं, मी वासुदेव तत्वता विठ्ठला. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहंत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. त्याच्यावर मोठं भाष्य आहे ज्ञानोबरायांचं, तुम्ही वाचतच असाल रोज, असं आम्ही गृहीत धरतो. लक्षात आलं? त्याच्यावर 2-3 वव्या सांगायच्यात. गरिबी हटाव योजना 12:15 संपलं पाहिजे ना. घटाचे नाशे गगनी गगन प्रवेशे मज शरण येणे तैसे ऐक्य करी. सुवर्णमणी सोनया एक लोळू जैसा पानिया तैसा मज धनंजया शरण ये तू. हे अर्जुना, तू मला कशा रीतीनं शरण ये? ज्याप्रमाणे घटभंग झाला असता, घटाचा नाश झाला असता, त्या घटातील आकाश महाआकाशामध्ये विलीन होऊन जातं, तसा तुम्हाला शरण ये. सुवर्णमणी सोनया, सोन्याचा मणी ज्याप्रमाणे सोन्याला शरण आहे, सोन्यापासून वेगळा नाही आहे. एक कल्लोळू जैसा पानिया, पाण्यावर उठलेला तरंग लाट ही पाण्याहून भिन्न नाही, पाणी रूपच आहे. तैसा मज धनंजया शरण ये तू. हे अर्जुना, तशा रीतीनं तुम्हाला शरण ये. अर्जुना, मी बराच वेळचं पाहतो आहे, तू नुसताच म्हणतोय तोंडानं. काय म्हणतो? देवा मी तुला शरण आलो आहे, देवा मी तुला शरण आलो आहे. आणि पुन्हा तुला विचारलं तू कोण, तर तुझं उत्तर काय येतं? मी अर्जुन. अरे जर तू मला शरण आलेला असेल तर अर्जुन रूपाने कसं काय शिल्लक राहिला? शरण आलेला आहे असंही म्हणतो, परत काय म्हणतो? मी जन्मणारा, मी मरणारा, मी करता, मी भोगता, मी सुखी, मी दुःखी, मी अर्जुन. तुझं ते बोलणं खोटं आहे. तू मला शरण आलेला आहेस असं जो म्हणतो आहेस ना, तुझ्या बोलण्याला, तुझ्या बोलण्याचा धिक्कार असो. तुझ्या बुद्धीला लाज वाटत नाही का? मज ही शरणरी घिजे आणि जीवत्वीची असी जे धिक बोली या न लजे प्रज्ञा किवी. हे अर्जुना, मला म्हणतो शरण आलो आणि पुन्हा तुला विचारलं कोण, तर मी अर्जुन. अरे जर तू शरण आलेला असशील तर अर्जुन म्हणून कसं काय शिल्लक राहशील? गंगा जर समुद्राला पूर्णपणे शरण गेलेली असेल तर ती गंगा रूपाने शिल्लक राहत नाही, समुद्रच होऊन जाते. तू मला म्हणतोस नुसता शरण आलो आणि पुन्हा विचारलं तर दुःखी, सुखी, दुःखी, करता, भोगता, जीव रूपानं शेष राहतो. तुझं ते बोलणं खोटं आहे. आपली शरणागती अशीच आहे. त्वमेव माताचे पिता त्वमेव, सकाळीच प्रार्थना करतो आणि पुन्हा चिंताही करत बसतो. मग जर देवाला शरण गेलं असेल तर काय चिंता? का चिंता मम जीवने यदि हरिर विश्वम भरोगी येते. जर त्या विश्वंभर परमात्म्याचं मी गान रात्रंदिवस करतोय तर मला कसली आली चिंता? विठ्ठला. अशा रीतीनं जर शरण गेलेलो असू तर तुकाराम महाराज आपल्याला काय म्हणतात? भाग्यवंत. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया. अशा रीतीनं देवाला शरण जे गेले पूर्वी ते हा भवसागर तरुण गेले, आणि जे आता आणि पुढे अशा रीतीनं देवाला शरण जातील असे भाग्यवंत हा भवसागर तरतील दुसरं चरण. तरले तरती हा परवासा, तरले तरती हा परवासा, तरले तरती हा परवासा, तरले तरती हा परवासा, तरले तरती
सहीपेक्षा शिक्क्याला काय असते किंमत? शिक्क्याला किंमत आहे की नाही आता? आहे, लक्षात येतंय बरं बरं आहे. भाग्यच म्हणायचं आमचं. शिक्क्याला किंमत आहे सहीपेक्षा सुद्धा. संतांनी असा शिक्का मोर्तब करून ठेवलेला आहे नामधारकांनी. एकंदर शिक्का पाठविला इहलोका. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. आणि तुकाराम महाराजांची नामावली आहे पा, त्यांच्या पंतू गोपाळ महाराजांनी लिहिलेली. आपण गाथा पारायणाच्या अखेरीस वाचत असतो की नाही? श्री तुकारामा प्रिय श्रीरामा सुरविरामा स्वानंद रामा चैतन्य भूषणा पाषांड दूषणा. त्याच्यात एक नाव आहे कोणतं? महानामधारका. तुकोबाराय कोण आहेत? नामधारक नव्हे, महानामधारक विठ्ठल. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. नामसाधनेचा जर आपण आश्रय करू तर नक्की या भवसागरातून तरुण जाऊ. तुकोबारायांच्या गाथेमध्ये नामपर प्रकरणात जे काही अभंग आहेत त्याच्यात असा विचार आलेला आहे. तुकोबाराय म्हणतात काय जाणो तरले किती नाव ती या बैसा. भगवन नामरूपी नौका नाव होडी ही अशी आहे, हिनं आतापर्यंत किती लोकांना तारून नेलं भवसागरातून काही सांगता येत नाही. म्हणजे काय जाणो कितीतरी लोकांना. भगवंत देखील 12व्या अध्यायात म्हणतात नामाची या सहस्रवरी नावा यावधारी सजोनिया संसारी तारू जाहलो. हे सहस्रनामं जी आहेत ना देवाची, ती म्हणजेच नौका आहेत, होड्या आहेत. आणि या संसार सागरामध्ये त्या तारून नेण्याकरिता सजून आलेल्या आहेत. आपण फक्त त्याचा काय करायचं? तुका नाम नावे मध्ये बसे विठ्ठल. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. नामसाधना हे स्थळ भोग आणि मोक्ष असं उभय कल्याण करून देणार आहे. भुक्ती मुक्तीचे ते स्थळ भोळे भाविका निर्मळ. तिसऱ्या चरणात सांगितलं भुक्ती आणि मुक्ती. ज्ञानोबारायांचे एक अभंग आहे. कर्म आणि धर्माचरी जे जया लागी साधक सिनले साधन साधिता भागी. गोड तुझे नाम विठो आवडले मज तुझे उच्चारिता मना वाटत असेल आज. त्याचं तिसरं चरण आहे पा. भुक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष चारी वेद साही शास्त्रे ऐसी वदता ती साक्ष. ज्ञानोबराय म्हणतात भुक्ती आणि मुक्ती या नामाजवळ प्रत्यक्ष नांदतात. हे मी सांगत नाही, चारी वेद आणि साही शास्त्र असं ओरडून साक्ष देत आहे. आपण विश्वास ठेवायला काय झालं? तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती. चारही मुक्ती कुठे आहेत? तिने मुक्ती चारी चालेल नामाजवळ आहे. अहो मी सुरुवातीला बोलून गेलो होतो अगदी आरंभात. नामाने मोक्ष मिळतो, ठीक आहे, संत सांगतात म्हणून आपला विश्वास आहे. पण कधी कधी संसारिक लोकांना वाटतं नामसाधनेचा आम्ही आश्रय करू, भक्ती मार्गाला लागू तर आमच्या संसाराचं काय होऊन जाईल, वाटोळं होईल. आणि काही तुकोबारायांच्या काही चरणांचा विपरीत अर्थ सांगत असतात संसारातले लोक. देवाजीची खून आला ज्याच्या घरात त्याच्या पडे चिरा. ते म्हटले देव प्राप्त झाला याची खून आहे, चिन्ह आहे ओळखण्याचं. काय त्याच्या संसाराचं वाटोळ झालं असलं. अरे हा संसार नाही बाबा. जन्म मरण रूप पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयन इह संसारे. हा संसार किंबहुना येर धारे चिरा पडे. लक्षात आलं का? तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरी किंबहुना येर धारे चिरा पडे. जाणं येणं यातायात. ह्या संसारावर दगड पडतो, चिरा पडतो, ती वाटच बंद होऊन जाते. ही देव आपल्या घरी आल्याची खून आहे. लोकांना वाटतं हे बायका पोरण घरदार याचंच वाटोळ होतं की काय. त्याचं नाही वाटोळ होत, उलट ते चांगल्या रीतीनं सुस्थितीत होतं. भुक्ती मुक्तीचे ते स्थळ भोळे भाविका निर्मळ. तुकोबाराय हे सगळं एका साधकाला 10:30 वाजल्यापासून 12:15 सांगत होते. लक्षात आलं का? 12:15 वाजता त्यानं प्रश्न केला तुकोबाराय हे तुम्ही काही सगळं मनानं सांगता का? तुकोबाराय म्हणतात हे पहा तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी. माझ्या बोलण्यावर जर विश्वास नसेल ना तर मी बोलतोय हे खरं की खोटं हे कोणाला विचारा. पहावे पुराणी विचारोणी. तसं मी हे जे सगळं सांगितलंय 3 चरणामध्ये हे मी माझ्या मनाचं सांगितलेलं नाही. या सगळ्या गोष्टीचं गान पुराणांनी केलं, वेदानं केलं. गाईला पुराणी गाईला पुराणी गाईला पुराणी गाईला पुराणी
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली